नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधील कन्सेंट आणि फ्री कन्सेंट. हे चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. फ्री कन्सेंट. ओके, आता आपण ह्या चॅप्टरमध्ये कोणते पॉईंट्स हायलाईट्स करणार आहे ते बघ. प्रथम आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ कन्सेंट. डेफिनेशन ऑफ कन्सेंट, देन फ्री कन्सेंट, थ्री coercion, 4 undue influence, 5th fraud, 6 misrepresentation, 7 mistake. Consent definition, section 13, section 14, section 15, section 16, section 17, section 18 and section 22. हा इथला सेक्शन 19 जो आहे, सेक्शन 19 हा वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टबद्दल आहे की हे जे तीन सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत याच्या अंडर झालेले हे वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट आहेत, म्हणून आपण सेक्शन 19 इथं लिहिलेलं नाही. तर प्रथम आपण बघूया डेफिनेशन ऑफ कन्सेंट. सेक्शन 13 डिफाईन द कन्सेंट. आता कन्सेंट आपण आधी बघितलेलं आहे इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टमध्ये. तर कन्सेंट म्हणजे काय, तर 2 or more persons are said to consent when they agree upon the same things in a same sense. आता ह्याच्याबद्दलची लिगल मॅक्सिम काय आहे, कन्सेन्सस ॲड ॲडम. तर कन्सेंटच्या समोर आपण बघूया कन्सेंट म्हणजे काय. कन्सेन्सस ॲड ॲडम. ॲड ॲडम याचा अर्थ काय, बोथ पार्टीज मस्ट बी ॲग्री ऑन द सेम सेन्स इन द सेम फॉर द सेम थिंग्स. एकाच गोष्टीसाठी दोन्ही पार्टी एकाच हेतूने ॲग्री असल्या पाहिजे, दोघांची संमती असली पाहिजे, म्हणून याला म्हणायचं डेफिनेशन ऑफ कन्सेंट. याचं आपण उदाहरण बघूया. राम ॲग्रीज टू सेल हिज कार फॉर 5 lakhs rupees टू श्याम. Here Shyam agrees to buy the same car for the same price, and that means both parties have a consent for the same thing, and this is a valid contract. Okay, then what is free consent? Section 14. आता फ्री कन्सेंट म्हणजे काय, म्हणजे काय, साधं आपण एक उदाहरण घेऊया की एखाद्या व्यक्तीला कुठल्याही फोर्सशिवाय, प्रेशरशिवाय, धाकदपटशाशिवाय जर त्यानं स्वतःची संमती दिली तर ती फ्री कन्सेंट होणार. एक उदाहरण घेतलं, समजा मुलीला लग्न करायचं आहे, आईवडिलांनी फोर्स करून तिला हो म्हणायला लावलं, तर ती त्या लग्नात हॅपी राहील का, नाही. म्हणजेच तिच्या इच्छेने ते लग्न केलेलं असेल तर ती आनंदी राहील त्या ह्याच्यात. तर कुठलीही धाकदपटशा नको, आईवडिलांचा फोर्स नको, किंवा कोणीतरी तिला सांगितलं की आता ह्याच्याशी कर बा तर तुझं नंतर चांगलं होईल, तर मग अशा प्रकारचं कुठलंही तिला मेंटली प्रेशराईज केलेलं नको. तर आपण याच्यात बघूया, लिगल डेफिनेशन बघूया.
Section 14 says that consent is to be free when it is not caused by coercion, undue influence, fraud, representation and mistake. Consent is when free when it is not caused by these elements. हे एलिमेंट्स प्रेझेंट नसतील तेव्हा दिलेली कन्सेंट ही फ्री कन्सेंट म्हणून कायद्यानुसार गृहीत धरलेली असते अकॉर्डिंग टू सेक्शन 14. ओके, आता मी हे इरेज करते. जेव्हा ज्यांना लिहून घ्यायचं आहे ते लिहून घेऊ शकता. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज कोएर्शन. कोएर्शन धमकी. सेक्शन 15. ओके, आता कोएर्सिव्ह ॲक्ट, धमकी देणे, धाकदपटशा देणे, त्याला प्रेशराईज करून त्याला भीती दाखवणे, अशा प्रकारे जो कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो त्याला म्हणायचा अंडर कोएर्शन हा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आता त्याची डेफिनेशन बघूया. ह्याची डेफिनेशन जरा लेंदी आहे, ते मी रीड करणार आहे. तर डेफिनेशन, द कमिटिंग ऑर थ्रेटनिंग टू कमिट एनी ॲक्ट फॉरबिडन बाय इंडियन पेनल कोड. कमिटिंग आणि थ्रेटनिंग टू कमिट म्हणजे एखादी गोष्ट करायला लावणे किंवा त्याला भीती दाखवून करायला भाग पाडणे. जी अशी एखादी गोष्ट आहे की ती कायद्यानुसार निषेध केलेला आहे. इंडियन पिनल कोडच्या म्हणजे भारतीय दंडसंहितेच्या दृष्टीने ते निषेध केलेलं आहे. अशी एखादी ॲक्ट करायला लावणे. कमिटिंग ऑर थ्रेटनिंग म्हणजे काय? थ्रेटनिंग भीती दाखवणे, धमकी देणे, थ्रेट. द सेकंड पॉईंट त्याचा, द अनलॉफुल डिटेनिंग ऑर थ्रेटनिंग टू डिटेन एनी प्रॉपर्टी टू द प्रेजुडाइस ऑफ एनी पर्सन व्हॉट्सएवर. अनलॉफुल डिटेनिंग म्हणजे बेकायदेशीरप्रमाणे त्याला अटकाव करणे, डांबून ठेवणे, किंवा थ्रेटनिंग टू डिटेन म्हणजे त्याची प्रॉपर्टी ताब्यात घेणे किंवा त्याची अटकवून ठेवणे. टू द प्रेजुडाइस ऑफ एनी पर्सन म्हणजे त्याला पूर्वग्रहदूषितप्रमाणे त्याला ते करायला लावणे. अनलॉफुल डिटेन्शन म्हणजे बेकायदेशीररित्या त्याला अटकवून ठेवणे. ओके, विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग एनी पर्सन टू एंटर इन टू द ॲग्रीमेंट. हे कशासाठी केलं जातं? थ्रेटनिंग करणं, डिटेन्शन करणं प्रॉपर्टीला, त्या व्यक्तीला, तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर कर म्हणून. विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग एनी पर्सन टू एंटर इन टू द ॲग्रीमेंट. From the above definition, it is clear that coercion may proceed from any person, including a stranger. म्हणजे ती व्यक्तीच जो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करणार तीच व्यक्ती देतोय, धाकदपटशा गटचे असं नाही किंवा भीती दाखवते. तर स्ट्रेंजर पर्सनसुद्धा त्याला थर्ड पर्सनकडून त्याला भीती दाखवली जाऊ शकते किंवा धमकी दिली जाऊ शकते. इट मे बी अगेन्स्ट एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली ऑर रिलेटिव्ज. इट मे बी पर्टिक्युलर टू हिज प्रेजुडिस. म्हणजे त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या मुलाला दिली जाऊ शकते, आईवडिलांना दिली जाऊ शकते, त्याच्या बायकोला दिली जाऊ शकते, त्याच्या बहिणीला, भावाला, म्हणजे त्याचे जे रिलेटिव्ज आहेत त्या कुणालाही भीती दाखवली जाते की त्याच्या जीवाला धोका आहे, की तू असं नाही केलंस तर तुझं नंतर मी वाईट करेन, अशा प्रकारची भीती देऊन त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या व्यक्तीला एंट्री करायला होते. मग त्याच्यामध्ये स्ट्रेंजर व्यक्तीही त्याला धाकदपटशा करू शकते, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीकडून पण त्याला धमकी दिली जाऊ शकते. आणि ती व्यक्तीच पाहिजे असंही नाही की त्याचे रिलेटिव्जमध्ये त्याचे आईवडील, बहीण, भाऊ, मुलगा, बायको असे सगळे रिलेटिव्ज येऊ शकतात. आता ह्याची केस लॉ बघूया कोएर्शनची. आमिर राजू वर्सेस सेशंबा. टू 41 मद्रास हायकोर्टचे
आता ह्या आमिर राजू वर्सेस शेषम्मा ह्या केसमध्ये आपण आधी मी त्याचे फॅक्ट्स रीड करणार आहे. तर इन धिस केस हजबंड हेल्ड आउट of the threat of suicide to wife and son if they refused to execute or release deed in his favor. The wife and son executed a release of deed in consequences of threat. It was held that release of deed was obtained by coercion, threatening or threatening to commit suicide. याच्यामध्ये ह्या केसमध्ये आमिर राजू वर्सेस शेषम्मा या केसमध्ये हजबंडनी वाईफ आणि सनला धमकी देऊन त्याच्या फेवरमध्ये ते डीड करायला लावलेलं आहे. म्हणजे त्याच्या घराचं बाबत असेल किंवा त्याच्या फायद्याचं असेल असं. आणि त्याला दिले बायकोला आणि मुलाला धमकी काय दिली की मी सुसाईड करेन. आता त्या सुसाईड करण्याच्या भीतीपोटी त्यांनी त्याच्या बाजूने ते डीड केलेलं आहे की जे त्याच्या फायद्याचं आहे. तर ह्याच्यामध्ये असं गृहीत धरलं आहे की हे जे डीड आहे ते कोएर्शनच्या अंडर केलेलं असल्यामुळे किंवा सुसाईड करण्याच्या भीतीपोटी केलेलं असल्यामुळे ते वाईड डीड आहे. तर जर हेच डीड त्या मुलगाने आणि आईने स्वतःहून केलं असेल की त्याला सगळ्यांनी मिळून त्याच्या इच्छेने त्याच्या बाजूने केलं तर ते व्हॅलिड होईल. म्हणजे हे नंतर काय होईल, हे जरी वाईड डीड आहे तर ह्याचा परिणाम काय होणार ते बघूया आपण. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कोएर्शन. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कोएर्शन. तर when consent to the agreement is caused by the coercion, agreement is voidable. It is in the aggrieved party may avoid the contract. aggrieved partyच्या हातात काय काय ऑप्शन राहतील. फर्स्ट, अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टाळणे. परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. 3, abide by the contract. 4th, aggrieved party gives his consent freely, then contract becomes valid. जर aggrieved पार्टीने ती कन्सेंट फ्रीली दिली, फ्री कन्सेंट दिली तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होईल. हे त्याच्यावर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कोएर्शन आमिर राजू वर्सेस शेषम्मा ह्या केसमध्ये आहेत. आणि हे दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर कोएर्शन. ओके, देन वी सी what is undue influence. Section 16. ओके, याची इन्ग्रेडियंट्स बघूया. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर अनड्यू इन्फ्लुएन्स. आता डेफिनेशन काय आहे. कॉन्ट्रॅक्ट इज सेट टू बी इंड्युस्ड बाय अनड्यू इन्फ्लुएन्स वेअर द रिलेशन सबस्टिटिंग बिटवीन द पार्टीज आर सच दॅट वन ऑफ द पार्टीज इन द पोजिशन ऑफ डॉमिनेट द विल ऑफ अदर अँड युजेस that position to obtain or unfair advantage, any gain or benefit. ओके, तर रिक्वायरमेंट काय आहे. रिक्वायरमेंट ऑफ दिस फर्स्ट पॉईंट बघूया आपण. वन पार्टी मस्ट बी इन अ डॉमिनेटिंग पोजिशन. And second party must be
in inferior position. त्यांचं जे रिलेशन आहे ते एक पार्टी डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये असली पाहिजे आणि वेअर ही स्टँड्स इन अ फिड्युशियरी रिलेशन टू द अदर. थर्ड, there must be fiduciary between them. म्हणजे दोघांच्यामध्ये फिड्युशियरी म्हणजे काय? विश्वास, भरोसा. आणि फोर्थ पॉईंट काय आहे? आता ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात असतं रिलेशन? अशी कुठल्या ह्याच्यात असतं? फादर सन, नंतर डॉक्टर पेशंट, ॲडव्होकेट क्लायंट, नंतर टीचर स्टुडंट. अशा प्रकारचे जे रिलेशन्स असतात हे एकमेकांच्या भरोशावर चाललेले असतात. ॲडव्होकेट क्लायंट आहे, टीचर स्टुडंट्स आहे, फादर सन, मदर सन, सिस्टर अँड ब्रदर, असे जे आहेत ते सगळे फिड्युशियरीमध्ये येतात. वेअर फोर्थ पॉईंट काय? ही मेक्स अ कॉन्ट्रॅक्ट विथ अनदर पर्सन whose mental capacity is temporarily affected by reason of age, illness and mental or bodily distress. Mental condition. Because of age, illness, mental distress, याच्यामुळं त्याचे मन वीक असेल तेव्हा या एक डॉमिनेटिंग पार्टी ह्या इन्फिरियर पार्टीचा उपयोग करून त्याच्या फायदेशीर कॉन्ट्रॅक्ट करायला लावतात. याच्यात आपण बघतो जी मुलं शाळेत छोटी मुलं घरगुती ट्युशनसाठी जातात तेव्हा ते टीचर्स घरातली पण छोटी मोठी कामं करायला लावतात. तेव्हा मुलं ते नाही म्हणू शकत नाहीत का? तर आपल्या टीचरचं आहे, काही इमर्जन्सी आहे टीचरला. तर हे रिलेशन कसं झालं की आवडतात पण टीचर, पण नाही पण म्हणू शकत नाही. बऱ्याचदा मुलांना इच्छा नसल्या तरी करावं लागतं. तसं तर डॉक्टर आणि पेशंट, तर त्याला त्यांनी सांगितलं की तू मला इतके 5 लाख दे तरच मी ऑपरेशन करेन. म्हणजे ही त्यांची पर्सनल अशी बोलणी झाली. तर मग त्याच्यात ऑपरेशन तर करायचं नाही तर जीव जाईल. मग तो जगमारत त्याला 5 लाख रुपये देऊन टाकतो. किंवा आता ॲडव्होकेट आणि क्लायंट दरवेळेला प्रत्येक डेटला तो पैसे डिमांड करतो. आता जर जी व्यक्तीला कायद्याचं नॉलेज नाही किंवा कोर्टाची माहिती नाही अशा व्यक्ती काय करतात? नाही माझ्या बाजूने बाबा आर्ग्युमेंट कर, नाही तर मी देतो पैसे. म्हणजे जरी ते सारखे पैसे डिमांड होत असले तरी तो पैसे द्यायला तयार होतो. ह्याच्यामध्ये एक पार्टी इन्फिरियर आहे आणि एक डॉमिनेटिंग आहे. हे रिलेशनचा फायदा घेऊन ती व्यक्ती त्याला अनडू इन्फ्लुअन्स म्हणजे त्याच्या पोझिशनचा गैरफायदा घेऊन बेनिफिट मिळवणे. आणि अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट्स होतात त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील? साधं सरळ सोपं आहे की जर त्या व्यक्तीने विलिंगली पैसे दिले क्लायंटने ॲडव्होकेटला, तो इच्छेने दिले तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड झाला. आणि नाही द्यायचे असले तर तो कॉन्ट्रॅक्ट तो अवॉइड करू शकतो, टाळू शकतो. हे 2 उपाय त्याच्यात येऊ शकतात. ही कॅन ऑप्शन इज इन द हँड्स ऑफ द ॲग्रीड पार्टी टू गिव्ह द कन्सेंट फ्रीली ऑर नॉट टू गिव्ह द प्रिन्स आणि बिकम अ कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड ऑर नॉट वाईड. हा त्याच्यात असतो अर्थ. वेन कन्सेंट इज इन ॲग्रीमेंट कॉज्ड बाय द इन्फ्लुअन्स इट इज अ व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट. व्हॉइडचा अर्थ व्हॉइडेबल आपण मागासपासून शब्द वापरतो आहे. हा कॉन्ट्रॅक्ट ह्याच्या खाली झालेला, कोएर्शन खाली आलेला. तर व्हॉइड एबल, व्हॉइड आणि एबल. आता हा आणि हा म्हणजे व्हॉइड होऊ शकणारा. ह्या व्यक्तीने जर ह्या व्यक्तीने ती कन्सेंट फ्री दिली तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होईल आणि नाही दिली फ्री कन्सेंट तर तो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड होऊ शकणारा आणि व्हॅलिड होऊ शकणार. म्हणून व्हॉइड होणेवाला.
कॉन्ट्रॅक्ट म्हणून वॉइडेबल असं म्हटलेलं आहे. आता नेक्स्ट बघतो आपण फ्रॉड. फ्रॉड 17 फसवणूक. आता फ्रॉड हा आहे फसवणूक करणे. साधं आपण सोपं बघूया की एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून खरी गोष्ट माहीत असताना दुसऱ्याला खोटं सांगणं आणि दुसरी व्यक्ती त्याच्यावर भरोसा ठेवून कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री होते. म्हणजे काय झालं, एखाद्या व्यक्तीला रिअल फॅक्ट्स माहिती आहेत तरी तो दुसऱ्या व्यक्तीला खोटं सांगतो आहे आणि दुसरी व्यक्ती त्याच्यावर भरोसा करते आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करते. म्हणजे त्याला रिअल फॅक्ट्स माहिती असतात तरी तो खोटं सांगत असतो. हे झाले इन्ग्रेडियंट्स. पर्सन मस्ट बी नोन रिगार्डिंग द रिअल फॅक्ट्स. दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे इंटेन्शनली टू डिसीव द अदर पार्टी फॉर एंटरिंग इन टू द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे त्याचे मुद्दाम फसवून त्याच्याकडून कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करण्यासाठी फसवलेलं असतं. तिसरी परिस्थिती त्याच्यावर भरोसा ठेवते. भरोसा ठेवून तो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करतो आणि पहिली व्यक्ती फ्रॉड करून त्याच्यापासून फायदा मिळवतो. हे झाले 5 इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे. असं आता आपण इंग्लिशमध्ये त्याचे इन्ग्रेडियंट्स बघूया. ओके. तर सेक्शन 17 डिफाईन्स फ्रॉड इन्क्लूड्स एनी ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स कमिटेड बाय द पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट विथ कनिव्हन्स ऑर बाय एनी एजंट. म्हणजे त्या पार्टीने केलेलं असेल, त्याच्या एजंटने केलं असेल, विथ इंटेन्शन टू डिसीव म्हणजे फसवणे. अनदर पार्टी इंड्यूस हिम टू एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे त्याला इंड्यूस करणे म्हणजे फूस लावून त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करायला लावणे. आता कोणत्या फॅक्ट्स असतात, सजेशन्स म्हणजे त्याला सजेस्ट करणं, असं कर ॲज अ फॅक्ट ऑफ दॅट विच इज नॉट ट्रू बाय वन हू डज नॉट बिलीव इट टू बी अ ट्रू. म्हणजे एखाद्याला जी खरी नाही अशी गोष्ट सजेस्ट करणं. ॲक्टिव्ह कॉन्सिलमेंट म्हणजे कॉन्सील करणे, फसवणे. ऑफ द फॅक्ट्स बाय वन हॅविंग नॉलेज ऑर बिलीफ ऑफ द फॅक्ट्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खऱ्या परिस्थितीचं नॉलेज असताना त्याला खोटी सांगणे. ॲक्टिव्ह कॉन्सिलमेंट. देन प्रॉमिस मेड विदाऊट एनी इंटेन्शन टू परफॉर्मिंग. तिसऱ्या व्यक्तीला प्रॉमिस करणं की हो मी अशी करीन, त्याला काही करायचं नसतं, त्याला पैसे द्यायला लावतात आणि नंतर नाही म्हणून सांगतात. फोर्थ, एनी अदर फॅक्ट्स फिटेड टू डिसीव. म्हणजे अशी एखादी कृती करणे की ते डिसीव म्हणजे फसवण्याच्या हेतूने केलेले असते. एनी ॲक्ट विच इज डिक्लेअर्ड बाय लॉ इज अ फ्रॉडुलंट. किंवा अशी कृती की ती कायद्याने मान्य नाही अशी एक कृती कर. आता मिअर सायलेन्स हा काय होऊ शकतो का फ्रॉड. आता मित्र 2 जणं बोलत आहेत आणि तिसऱ्या व्यक्ती त्याला माहिती आहे हा याला सांगतो आहे की नाही ते घर माझंच आहे, पण ह्याला तिसऱ्याला माहिती आहे की हो ते घर माझं नाहीच आहे. मग आता ह्याला माहीत असताना ह्याला सांगायला पाहिजे की नाही रे ते त्याचं घर नाही आहे, पण हा शांत बसतो. मग या दोघांच्यात त्याच्या घराच्या रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट होतो. मग आता हे तिसऱ्याचं गप्प राहणं माहीत असताना हे काय झालं, सायलेंट राहिला. तो म्हणेल मी कुठं काय कृती केली. पण हा मिअर सायलेन्स कधी फ्रॉड होऊ शकतो की एखाद्याला ती गोष्ट माहिती आहे आणि दुसरा व्यक्ती म्हणतो काय रे हे खरंच घर त्याचं आहे का, तर तो शांत राहिला तर फ्रॉड आहे. पण ह्याने याला सल्लाच विचारला नाही, तो त्याचा निघून गेला, तर मग हा फ्रॉड झाला का नाही. तो म्हणेल मला कोणी विचारलंच नाही, मी कशाला मध्ये पडू. मग पण जर तुम्ही त्याला सल्ला विचारला आहे आणि त्याने माहीत असताना जर सांगितलंच नाही काही की हो असं खरं असं आहे, तर तो झाला फ्रॉड. म्हणजे सायलेन्स गप्प राहणं हा सुद्धा फ्रॉड होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन सर्कमस्टन्सेस ऑफ द केस हे आपण बघणार आहे. आता ह्याच्यात मिअर सायलेन्स डज नॉट कॉन्स्टिट्यूट फ्रॉड बट
unless circumstances of the case are such that if it is a duty of the person to keeping silence to speak, unless this silence amount to speech. म्हणजे हा सायलेन्ससुद्धा स्पीचसारखाच काम करतो. आता आपण हे एक्झाम्पल बघूया. राम सेज टू श्याम, इफ यू डू नॉट डिनाय दॅट आय शॅल अझ्युम दॅट हॉर्स इज साऊंड. राम सेज नथिंग. Here Ram silence is equivalent to speech. If the horse is unsound, Ram silence is fraudulent. म्हणजे रामने श्यामला विचारलं आहे की तू जर नकार दिलास तर ते मी ज्याचे घोडे आहेत त्याच्याकडून मी तो घोडा घेतो. आता श्यामला माहिती आहे की तो घोडा थोडा नाठाळ आहे, अनसाऊंड माइंड आहे, तो काही बरोबर काम करत नाही आहे. पण त्यांनी जर सांगितलं की तू जर नकार दिलास तर मी तो घोडा हे करेन. इफ यू डू नॉट डिनाय, जर तू नकार दिला नाहीस किंवा काही बोललं नाहीस तर मी तो घोडा परचेस करेन. की तुझा सायलेन्स म्हणजेच मी तो शहाणा आहे असा गृहीत धरून मी परचेस करेन. ओके. पण ह्याला माहिती आहे श्यामला, तरीसुद्धा तो काही बोलत नाही आहे आणि तो जो राम आहे तो घोडेवाल्याकडून घोडा विकत घेतो. याचा अर्थ काय आहे की श्यामने तो त्या घोडेवाला मित्र असल्यामुळं त्याला कुठलीही कल्पना दिली नाही आणि रामने तो घोडा विकत घेतला आणि नंतर त्याला समजा त्या घोड्याचा काही फायदाच झाला नाही, तो कामच करत नाही आहे, नाठाळपणा करतो आहे, बसलेल्या व्यक्तीला पाडून टाकतो आहे, तर मग तो त्या घोडा चालवेल कसा आणि त्याला पैसे कसे काय मिळतील. म्हणून हा फ्रॉड्युलंट कॉन्ट्रॅक्ट आहे. आता ह्याचे आपण कॉन्सिक्वेन्सेस बघूया. फ्रॉड्युलंट कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आहे, ही कॅन अवॉइड द परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ही कॅन परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. ओके. देन फ्रॉड इज ए सिव्हिल रॉंग. सिव्हिल रॉंग आहे म्हणजे फसवणं, ते हेतुपुरस्पर फसवणं. म्हणून त्याला ज्या व्यक्तीकडून ज्या व्यक्तीला फसवलेलं आहे ती व्यक्ती ज्यांनी फायदा घेतला त्या व्यक्तीकडून त्याचे कॉम्पेन्सेशन वसूल करू शकते. डॅमेजेस जे झालेत ते वसूल करू शकते. कॉन्ट्रॅक्ट अवॉइडेबल आहे. तर त्या पार्टीने तरीसुद्धा तो घोडा ठेवूनच घेतला, म्हटलं नाही आता आला आहे तर राहू द्या, तर त्याने त्याला ॲक्सेप्ट केला, परफॉर्म केला आहे, त्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही, म्हणून तो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. आणि जर त्याला व्हॉइडेबल आहे, त्याने मान्य नाही केलं तर तो त्याच्याकडून कॉम्पेन्सेशन वसूल करू शकतो जे डॅमेजेस त्याला झालेले आहेत, किंवा त्याचे पैसे रिटर्न मागू शकतो. हे आहेत कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इफेक्ट ऑफ फ्रॉड. आणि हा कॉन्ट्रॅक्ट आहे व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. स्टेटस ऑफ दिस कॉन्ट्रॅक्ट काय, व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे चारही फ्रॉड, मिसरिप्रेझेंट, मिस्टेक्स he can avoid the performance. Then perform the contract. ॲग्रीड पार्टी. ॲग्रीड म्हणजे ज्याला फसवणूक झाली ती कॅन स्यू फॉर डॅमेजेस. डॅमेजेस म्हणजे नुकसान झाले ते. हा झाला स्टेटस. आता आपण बघणार आहे मिसरिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन प्रेझेंट करणं. मिस म्हणजे चुकीने केलेले वक्तव्य, स्टेटमेंट. आता आपण फ्रॉडमध्ये काय बघितलं, एखाद्या पार्टीचा इंटेन्शन टू डिसीव.
म्हणजे फसवण्याचा हेतूच असल्यामुळं त्याच्यात आपण बघितलं की ती ॲग्रीड पार्टी डॅमेजेससाठी स्यू करू शकते. पण याच्यामध्ये काय आहे, चुकीने केलेले स्टेटमेंट म्हणजे जी व्यक्ती स्टेटमेंट करते ती रिअल फॅक्ट्सबद्दल अननोन असते, म्हणजे त्याचा फसवण्याचा हेतू नसतो. वन पार्टी रिप्रेझेंट्स other party, misrepresent other party, but first party is unknown about the real facts and other party keep the belief on the statement and enter into the contract. But first party has no intention to deceive the other party. He is unknown about the real facts. So positive assertion. Representation which is wrongly made or even innocently made by the person who believes it to be true. It includes non-disclosure of material facts. ज्या मटेरियल फॅक्ट्स आहेत त्याला माहिती नसतात. मिसरिप्रेझेंटेशन इज अ क्लासिफाइड इंटू द 3 कॅटेगरीज. पॉझिटिव्ह असर्शन, फर्स्ट पॉझिटिव्ह असर्शन, दोन एनी ब्रीच ऑफ स्टॅट्युटरी ड्युटी. स्टॅट्युटरी ड्युटी स्टॅट्युटरी म्हणजे लिगल, ब्रीच म्हणजे भंग करणे. स्टॅट्युटरी ड्युटीचा भंग करणे. ओके. देन पार्टी टू ॲग्रीमेंट टू मेक अ मिस्टेक. ॲग्रीमेंट मिस्टेक पण करू शकते. ह्या 3 गोष्टी आहेत. पॉझिटिव्ह असर्शन म्हणजे होकार अर्थे त्याला प्रेझेंट करणं, ब्रीच ऑफ एनी स्टॅट्युटरी ड्युटीवर एनी मिस्टेक करणं. हे झाले मिसरिप्रेझेंटेशनचे. तर आपण बघितले आहे मिसरिप्रेझेंटेशनमध्ये 3 हे. फर्स्ट पार्टी दुसऱ्याला असर्ट करते किंवा स्टेटमेंट करते, दुसरी पार्टी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि फर्स्ट पार्टी जी आहे ती रिअल फॅक्ट्सबद्दल अननोन असते आणि दुसरी पार्टी त्याच्यावर विश्वास ठेवून कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करते. आणि त्याच्यामध्ये ह्या 3 प्रकारच्या चुका होऊ शकतात. आणि ह्याच्यात कॉन्सिक्वेन्सेस काय होतील, ह्याचं इंटेन्शन आहे का फर्स्ट पार्टीचं त्याला फसवणं, नाही तो त्याच्याबद्दल अननोनच आहे. म्हणजे आता आपण एक साधारण उदाहरण घेऊया. एने बीला सांगितलं की हो त्याचं ते घर आहे, म्हणजे बीला सांगितलं की सीचं ते घर आहे. पण आता एला माहितीच नाही आहे की ते त्याचं घर नाही, ऑलरेडी सीने ते विकूनच टाकलेलं आहे. पण जे पहिलं जे प्रायर त्याच्यात जी कन्सेप्ट डोक्यात आहे किंवा जी त्याची माहिती आहे त्याच्यानुसार सीचं घर आहे ते, परंतु सीने मधल्या काळामध्ये ते विकलेलं आहे. आता हे एने बीला सांगितलं की ते घर सीचं आहे. ह्याच्यात रिअल फॅक्ट्स एला माहिती नाहीत म्हणून त्याने केलं आणि बीला वाटतं की हां हे सांगतो ते बरोबर आहे. तर ह्याच्या प्रकारे मिसरिप्रेझेंटेशन की चुकीनं ते केलेलं वागतं आणि ती व्यक्ती त्याच्याबद्दल अननोन असते. याच्यामध्ये स्यू करता येत नाही का, तर फायनली नो सूट फॉर डॅमेजेस कॅन बी फाईल्ड कारण पर्सन इज अननोन अबाउट द रिअल फॅक्ट्स. आणि पहिल्यासारखेच आपण दिस कॉन्ट्रॅक्ट इज ऑल्सो व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. ओके. पार्टी हुज कन्सेंट इज कॉज्ड बाय द मिसरिप्रेझेंटेशन कॅन अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट. आणि समजा त्याला वाटलं की नाही ठीक आहे तर तो परफॉर्म पण करू शकतो तो कॉन्ट्रॅक्ट. ॲग्रीड पार्टी मे इन्सिस्ट द कॉन्ट्रॅक्ट शॅल बी कन्फर्म. ह्या त्याच्या हे आहेत. स्टेटस काय, व्हॉइडेबल, नो सूट्स कॅन बी फाईल. स्टेटस काय याचा, व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. नो सूट कॅन बी फाईल्ड. सूट म्हणजे केस, कॅन बी फाईल्ड. आणि त्याला परफॉर्म करायचं आहे तरी चुकीचं असेल तरी करू शकतो. हे झाले त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे. ओके. देन वी सी द मिस्टेक. व्हॉट इज मिस्टेक?
मिस्टेक सेक्शन 22 मिस्टेक म्हणजे काय, चूक. याच्यात 2 टाईप्स, बायलॅटरल मिस्टेक अँड युनिलॅटरल मिस्टेक. ओके, ह्याची परत सब पार्ट्स. याच्यात सब्जेक्ट मॅटर, एक्झिस्टन्स ऑफ सब्जेक्ट मॅटर, ऑफ, then identity of subject matter, then title of the subject matter, quality, then quantity, price, ओके. हे झाले 6. चूक कशामध्ये होऊ शकते, एखादे सब्जेक्ट मॅटर आहे त्याचं एक्झिस्टन्स आहे का, अस्तित्वात आहे का, याच्याबद्दलची चूक होऊ शकते. घर आहे पण ते समजा बर्न झालेलं असेल आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट झाला तर ते घर अस्तित्वात नाही आहे, एक्झिस्टन्सच नाही आहे, त्याच्याबद्दलचा कॉन्ट्रॅक्ट मग झाली मिस्टेक. आयडेंटिटी ऑफ द सब्जेक्ट मॅटर म्हणजे त्या ह्याचे नाव, आयडेंटिटी. आता श्याम आणि शान असं नाव आहे, तर शान बरोबर कॉन्ट्रॅक्ट भरायचं पण त्याने श्याम बरोबर केलं, तर मग तो झाला आयडेंटिटीमधला फरक. ओके, म्हणजे डिलिव्हरी करायचे पत्राची पण या श्यामच्या ऐवजी त्याने नेऊन शानला दिलं, तर त्यांनी ॲक्सेप्ट केलं, तर ह्याची झाली चूक. मग ह्याच्यात आयडेंटिटी ऑफ सब्जेक्ट मॅटर, टायटल ऑफ द सब्जेक्ट मॅटर, त्या सब्जेक्ट मॅटरचं नावात चूक आहे. देन क्वालिटी म्हणजे चुकीची आहे. 10 टन्स ऑफ ऑइल सांगितले, त्यानं 5 टन्स ऑफ ऑइल दिलं, तर क्वालिटी कुठली आहे, राईस ब्रॅन ऑइल पाहिजे असेल तर त्यांनी कोकोनट ऑइल देऊन टाकलं, तर हे क्वालिटी. त्याचं काय, कुठल्या क्वालिटीचं पाहिजे ते. क्वांटिटीमध्ये 10 टन्स ऑफ ऑइल असेल तर तो 5 टन्स ऑफ ऑइलच पाठवेल. प्राईसमध्ये डिफेक्ट असेल, आधी त्यांनी सांगितलं की मग इतके ह्याला प्राईसला मी विकेन, आणि नंतर त्यांनी वाढीव किंमत सांगितली. तर समजा आता रेटमधलं फ्लक्च्युएशन झालं तर तो भाग वेगळा, पण समजा आदल्या दिवशी तुम्ही केले की मी उद्या तुला 100 रुपयाला एक बॉटल देईन आणि दुसऱ्या दिवशी सांगितलेलं नाही आता 110ला आहे, तर हा एक मिस्टेक होणार त्याच्यात. तर अशा प्रकारे हे मिस्टेक बघितलेत. बायलॅटरल मिस्टेक असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होतो, वॉइड होतो, वॉइड कॉन्ट्रॅक्ट. बायलॅटरल मिस्टेक मीन्स बोथ पार्टीज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आर बिकम इन अ मिस्टेक. आणि युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑन द पार्ट ऑफ ओनली वन पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट मेक्स द मिस्टेक. ओके, तर आता बायलॅटरल कॉन्ट्रॅक्टचं आपण हे बघूया, एक उदाहरण बघूया. ए बीइंग एंटायटल्ड टू एंटर फॉर द लाईफ ऑफ बी, ए ॲग्रीज टू सेल इट टू सी, ॲग्रीज टू सेल इट टू सी. हां, ए बीइंग एंटायटल्ड टू ॲन इस्टेट म्हणजे त्याची प्रॉपर्टी, फॉर द लाईफ ऑफ बी म्हणजे बीच्या लाईफच्या ह्याच्यामध्ये एला त्याची प्रॉपर्टी जी आहे बीची तो सीला विकू शकतो, परंतु ह्याच्यात बी वॉज डेड ॲट द टाईम ऑफ ॲग्रीमेंट. ए आणि सीमध्ये जे ॲग्रीमेंट झालं तेव्हा बी हा गेलेला होता. बट बोथ द पार्टीज वेअर इग्नोरंट ऑफ द फॅक्ट्स द ॲग्रीमेंट इज वाईड. ए आणि सी दोघांनाही माहिती नाही की बीचं तिथं डेथ झालेली आहे आणि तर यांच्यात कॉन्ट्रॅक्ट झालं, तर त्याच्या
लाईफमध्येच म्हणजे त्याच्या जिवंत असतानाच त्याला हक्क आहे, त्याच्यानंतरचा नाही आहे. मग आता ए आणि सी मधला कॉन्ट्रॅक्ट कधी व्हॅलिड होईल? बी जिवंत असेल तेव्हा. आता बी ॲक्च्युली डेड झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांचा कॉन्ट्रॅक्ट व्हाईड झाला. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ सब्जेक्ट मॅटर ती अस्तित्वात नसेल तर बायलॅटरल मिस्टेक झाली आणि त्याचा स्टेटस झाला व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट, बोथ कॉन्ट्रॅक्ट, व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट. ओके, आता आपण युनिलॅटरल मिस्टेक बघूया. एक्झाम्पल, आता युनिलॅटरल मिस्टेक म्हणजे वन पार्टी मेक्स द मिस्टेक. ही केस कुठली आहे? स्मिथ वर्सेस ह्युज. युनिलॅटरल मिस्टेकची केस बघूया आपण. स्मिथ वर्सेस ह्यूज. ह्या केसमध्ये ओटचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ओट घेतलेले आहेत त्याने. वेअर एच म्हणजे ह्यूज ब्रॉट ओट्स फ्रॉम एस स्मिथ करून थिंकिंग दॅट ओट्स वेअर ओल्ड दो दे वेअर न्यू. ओट्स हे जुने, जसे तांदूळ आपण जुने घेतो तसे, तर ओट्स जुने पाहिजे होते पण दाखवलेले होते ते नवीन होते. त्याला वाटतं की ते जुनेच आहेत. when they were new, it was held that H had been shown the sample of the vote and therefore H could not avoid the contract. याच्यामध्ये सॅम्पल दाखवलेलं आहे. आता तुम्ही सॅम्पल बघून त्याला विचारायला पाहिजे कंझ्युमर ॲक्टप्रमाणे. कंझ्युमर ॲक्ट पण आता तुम्हाला नंतर घेणार आहे आपण. कंझ्युमरमध्ये काय सॅम्पल दाखवलं पण त्याचं डिस्क्रिप्शन पण द्यावं लागतं की हा तांदूळ जुना आहे का नवा आहे, त्याचा भात पळपळीत होईल का चिकटका होईल, मग हे सगळं मेन्शन करावं लागतं. तर ह्याने सॅम्पल दाखवलं, ह्याला वाटलं जुना आहे पण ॲक्च्युली तो नवा होता, पण त्यांनी तो अवॉइड करू शकतो. पण ह्याच्यात सॅम्पल दाखवलेला असल्यामुळं, परंतु कुठलंही डिस्क्रिप्शन नाही, तर त्याला तो कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करावा लागला. तरी तो वाईड असेल तरी पण ते दिसतंय त्याच्यावरून त्याला ॲक्सेप्ट करावं लागलेलं आहे हा कॉन्ट्रॅक्ट. मिस्टेक ऑफ आयडेंटिटी ऑफ द पर्सन. आयडेंटिटी ऑफ द पर्सनमध्ये बघूया दुसरं उदाहरण. राम हा श्यामबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो की त्याला श्यामबरोबर तो कॉन्ट्रॅक्ट करायचा असतो. तर इथे युनिलॅटरल मिस्टेक आहे, ते नावातला गोंधळ तर असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड आहे. ओके, आता आपण बघतो पुढं मिस्टेक. आता हे बघितले 2 टाईप्स ऑफ मिस्टेक झाल्या, बायलॅटरल आणि हे. आता ही झाली रिगार्डिंग द फॅक्ट्स आणि मिस्टेक. याच्यातले 2 पार्ट्स पहिले बघायचे आहेत. मिस्टेक ऑफ फॅक्ट्स त्याचा हा आहे, आणि इथं मिस्टेक ऑफ लॉ. मिस्टेक ऑफ लॉ त्याचे आपण पार्ट्स बघूयात. हे जे पार्ट्स आहेत ते सगळे बायलॅटरल, हे सगळे मिस्टेक ऑफ फॅक्ट्सचे आहेत. आता मिस्टेक ऑफ लॉ बघूया. मिस्टेक ऑफ लॉमध्ये लॉ ऑफ लँड. लँड म्हणजे आपल्या देशातला लॉ, आणि ऑफ लॉ ऑफ फॉरेन कंट्री. आता लॉमध्ये मिस्टेक. लॉ ऑफ लँड, आपल्या देशाचा लॉ हा सगळ्यांना माहिती पाहिजे. जे आता कंझ्युमर ॲक्ट्स आहेत किंवा आता लायसेन्स काढायचे, तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला नाही माहिती की लायसेन्स काढल्याशिवाय गाडी चालवता येत नाही. ओके, टॅक्स भरायला पाहिजे, मला नाही माहिती. जो नोकरी करतो त्याला जर पगार जास्ती आहे, टॅक्स भरावा लागेल. तर हे सगळं कायद्याची तरतूद तुम्हाला माहिती असावी लागते. ओके, सिग्नल पाळायचे, हे साध्या साध्या गोष्टी घेतो आहे, दररोजच्या गोष्टी. सिग्नल पाळायचे तर तुम्हाला ते करावं लागेल. आता आधार कार्ड सगळ्यांना कंपल्सरी केलं आहे,
आधार कार्ड काढावंच लागेल, पॅन कार्ड काढावंच लागेल, कारण त्याशिवाय तुमच्या जे खात्यात काय काय झालं आहे ते सरकारला समजत नाही. म्हणजे हे झाल्या कायदेशीर तरतुदी आहेत, तर त्या पाळाव्याच लागतात. आता मिस्टेक ऑफ लॉ किंवा आपण असं म्हणू शकतो इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजेस. ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजेबल. म्हणजे ह्याला चुकी माफी नाही, कायद्याचे अज्ञान आहे काय माफी नाही, शिक्षा होणारच. आर्म्स तुम्ही शस्त्र बाळायला बिना लायसन्सचे तुम्हाला आर्म्स अँड ॲम्युनिशनच्या ॲक्टखाली तुम्हाला शिक्षा होणार. ड्रग्ज घेतले, ड्रग्ज ॲक्टखाली तुम्हाला शिक्षा होणार. म्हणजे आपल्या देशात जो लॉ चालतो आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं अज्ञान, इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आहे, तर त्याला नॉट एक्सक्युजेबल. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्युजेस अशी त्याची लिगल मॅक्झिम आहे. आणि मिस्टेक ऑफ फॉरेन लॉ म्हणजे काय, फॉरेन कंट्रीचे लॉ तुम्हाला इथे पाळायची गरज नाही, त्या देशात गेले तर मात्र पाळावे लागतील. तिथं म्हणता येणार नाही इथं मला तुमच्या देशाचा लॉ माहिती नाही, तिथे गेले की तिथले सगळे रूल्स तुम्हाला पाळावे लागणार. ओके, तर कॉन्सिक्वेन्सेस बघूया. मिस्टेक ऑफ consequences or remedies for the mistake of contract. Section 65 says when agreement becomes void, any person who received any advantage under such agreement is bound to restore it or make compensation for it. म्हणजे ज्या व्यक्तीने त्या चुकीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये फायदा घेतलेला आहे त्याने त्याला दुसऱ्या ज्याचा फायदा घेतला आहे त्याला कॉम्पेन्सेट करायला पाहिजे, त्याची नुकसान भरपाई त्याला द्यायला पाहिजे. आणि फ्रॉम होम ॲडव्हान्टेज इज रिसिव्ड त्याला तुम्ही कॉम्पेन्सेट केलं पाहिजे. तर सेक्शन 72 सेज दॅट पर्सन टू होम मनी हॅज बीन पेड ऑर एनिथिंग डिलिवर्ड बाय मिस्टेक. आता आपण दररोजच्या व्यवहारात बघतो बाय मिस्टेक जर आपण एखाद्याला मी 500 रुपये दिले, भाजी घेतली मी 300 रुपयाची, पण त्याने मला 400 रुपये दिले, मी घेतले आणि घरी आले. दुसऱ्या दिवशी भाजी आणायला गेल्यावर तो सांगतो माणूस की नाही ताई मी काल तुम्हाला 400 रुपये दिले, तुमची भाजी तर 300ची घेतली, म्हणजे 200च तुम्हाला द्यायला पाहिजे होते. ओके, 200च्या ऐवजी त्याने मला 200च्या 4 नोटा दिल्या, मग हे मला परत करायला पाहिजे, कारण मी ते चुकीने घेतले किंवा माझे दुर्लक्ष असेल, मी घेतल्या नोटा पर्समध्ये ठेवल्या, तर त्याच्यापासून फायदा घेतला तो मला रिटर्न करावा लागेल. तर बाय मिस्टेक जर काही घटना घडलेली आहे तर तुम्हाला त्याचा फायदा परत करावा लागतो. तर अशा प्रकारे आपण हे बघितलेलं आहे. कन्सेंट, फ्री कन्सेंट, कोएरिशन, अनड्यू इन्फ्लुअन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन अँड मिस्टेक, त्याचे सगळे टाईप्स पण बघितले. सेक्शन हे आहे व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्टचा सेक्शन आहे 19 हा व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्टचा आहे. व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पहिल्या ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटखाली जे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत ते व्हॉइडेबल आहेत आणि त्याच्यासाठी हे व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट मध्येच टाकलेलं आहे ह्याच्या. ओके, तर अशा प्रकारे आपण कन्सेंट आणि फ्री कन्सेंट बघितलेलं आहे. अशा व्यक्त करते की तुम्हाला हे समजलेलं आहे. तर तुम्ही माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.